नमस्कार, माझं नाव वैजयंती जयवंत लिंगायत. मी मुक्काम पोस्ट नाटे. माझ्या समूहाचे नाव आहे नाटेश्वर महिला स्वयंसहायता समूह. त्यात मी सचिव आहे. आणि माझ्या ग्रामसंघाचे नाव सार्थक ग्रामसंघ आहे. त्यात मी लिपिका आहे. आणि माझ्या प्रभाग संघाचं नाव क्षितिज प्रभाग संघ आहे. त्याच्यात मी सदस्य आहे. नमस्कार, माझं नाव सुमेधा नंदकुमार कांबळे. माझ्या गटाचं नाव माता रमाई समूह. त्या समूहामध्ये मी लिपिका आहे. तसेच माझे ग्रामसंघाचे नाव संघर्ष ग्रामसंघ. त्याची मी लिपिका आहे. तसेच माझे प्रभाग संघाचे नाव क्षितिज प्रभाग संघ. त्याच्यामध्ये मी सदस्य आहे. नमस्कार, माझे नाव सुमन राजन यादव, मुक्काम पोस्ट तहसील तालुका राजापूर, जिल्हा रत्नागिरी. माझ्या समूहाचे नाव शिवशंभर स्वयंसहायता समूह. त्यात मी विद्यार्थी मुख्य म्हणून कार्यरत आहे. माझ्या ग्रामसंघाचे नाव उन्नती महिला ग्रामसंघ. त्यात मी लिपिका म्हणून कार्यरत आहे. माझ्या प्रभागाचे नाव प्रभाग संघ. त्यात मी सदस्य आहे. नमस्कार, माझं नाव रसिका राजाराम शिवगण, मुक्काम पोस्ट धाऊलोली, तालुका राजापूर, जिल्हा रत्नागिरी. माझ्या समूहाचे नाव आहे विठू माऊली महिला स्वयंसहायता समूह. त्यामध्ये मी अध्यक्ष आहे. माझ्या ग्रामसंघाचे नाव आहे स्वामिनी. त्यामध्ये मी लिपिका आहे. माझ्या प्रभाग संघाचे नाव आहे क्षितिज. त्यामध्ये मी सदस्य आहे. नमस्कार, मी काव्या किरण गुराव, मुक्काम पोस्ट सोलगाव, तालुका राजापूर, जिल्हा रत्नागिरी. माझ्या समूहाचे नाव विद्यादेवी स्वयंसंस्था. त्यामध्ये मी सदस्य आहे. आणि समृद्धी ग्रामसंघ यामध्ये मी लिपिका म्हणून काम करते. आणि माझ्या प्रभाग संघाचे नाव क्षितिज प्रभाग संघ. सर्वांना नमस्कार, माझं नाव पूजा सुधीर पाटील, मुक्काम पोस्ट कचेळी, तालुका राजापूर, जिल्हा रत्नागिरी. माझ्या समूहाचे नाव भगवती स्वयंसहायता महिला समूह. या समूहाची मी अध्यक्ष आहे. तसेच क्रांतिज्योती ग्रामसंघाची लिपिका आहे. क्षितिज महिला प्रभाग संघाची सदस्य आहे. आमचा गट क्रमांक आहे 2. आणि आम्हाला विषय होता समूह कसा तयार होतो. तर त्याचं विश्लेषण प्रथमतः लिंगायतताई करते. नमस्कार, प्रथम आपल्या गावामध्ये वर्धिनी राहून होतो. त्याच्यामध्ये आपल्याला समूह का स्थापन करायचा, त्याच्यापासून आपल्याला काय फायदे होतात ते सगळ्या महिलांना एकत्र बोलवून त्यांची कोपरा मीटिंग बैठक घेतली जाते. त्याच्यामध्ये त्यांना आपल्याला ह्याच्यापासून समूहापासून काय फायदा होतो हे सांगितलं जातं. आणि नंतर मग समूह तयार केले जातात. एकंदरीत त्याच्यामध्ये कमीत कमी 10 ते 12 महिला त्याच्यात असतात. बैठकीमध्ये विविध ठराव मंजूर करून समूह तयार झाले की त्यातून CRP तयार होतात. CRP एक निवडला जातो त्याच्यातला. आणि मग त्याच्यात CRP असं मिळून सगळे समूहाचे नाव काय ठेवायचं असं समजा एखादा आम्ही श्री समूह आम्ही स्थापन केला आहे. त्याच्यात आम्ही अध्यक्ष सचिव याची आम्ही निवड करणार. अध्यक्ष सचिव कोषाध्यक्ष लिपिका याची निवड करतो. नंतर आठवडी बचत कशी म्हणजे काढायची. म्हणजे ज्याला जसा समूह असेल त्याच्यानुसार त्याची बैठक आठवडा बचत ही आम्ही काढतो. ती बैठक कधी म्हणजे कुठल्या वारी घ्यायची, कुठे घ्यायची हे आणि वेळ कुठली हे ठरवलं जातं. आता ह्याच्या पुढचं मंजूताई सांगते. सर्वांची म्हणजे सर्व महिलांचे कागदपत्र कशासाठी घ्यायचे, तर आपल्याला आता सगळं ऑनलाईन पद्धतीत काम म्हणजे झालेलं आहे. त्यासाठी म्हणजे त्या महिलांचे कागदपत्र घेण्याची गरज आहे. म्हणजे उद्या समजा आता शासनाची योजना वगैरे असतात तर त्या ऑनलाईन पद्धतीत केलं तर ऑनलाईन पद्धतीत त्यांचं तिथे असेल तरच त्यांना त्याचा लाभ मिळणार आहे. समूहाची इन्व्हेंटरी म्हणजे जेव्हा आपण गट स्थापन करतो तिथे आपल्याला म्हणजे ज्या महिलांचे कागदपत्र गोळा करून ते सर्व म्हणजे ते म्हणजे फॉर्म असतो त्या फॉर्मसोबत त्या कागदपत्र आपल्या तालुक्याकडे नेऊन म्हणजे ऑनलाईन पद्धतीत करण्यासाठी द्यायचे आहे. बँकेत समूहाचे खाते उघडले तर खाते कशासाठी उघडायचं, तर महिलांना म्हणजे खाते उघडण्याचं कारण काय, तर शासनाकडून जे योजना येणारे असतात समूहासाठी तर त्या समूहाचं खातं नसेल तर त्याचा फायदा म्हणजे लाभ मिळणार नाही. त्यासाठी आपल्याला खातं खोलणं गरजेचं आहे. या कागदपत्रांमध्ये कोणकोणती कागदपत्र आवश्यक आहेत, तर त्यांचं प्रत्येक महिलेचा आधार कार्ड, तसंच त्यांचं बँक पासबुक असेल, रेशन कार्ड आणि त्यांचा पर्सनली फोटो
तो घेऊन आपण बँकेमध्ये खातं जे गटाचं ओपन करायचं आहे त्याच्यासाठी तो आवश्यक आहे. मग खातं ओपन करत असताना आपण अध्यक्ष, सचिव आणि कोषाध्यक्ष या 3 किंवा 2 व्यक्तींच्या सहीने आपलं खातं हे ओपन होतं. त्याच्यानंतर दशसूत्रीनुसार बैठक घ्यायला, हे सर्व मुद्दे झाल्यानंतर आपण काय करतोय तर दशसूत्रीनुसार ती बैठक त्या समूहाची सुरू करणार आहोत. दशसूत्री कोणती तर त्याच्यामध्ये 10 सूत्र, ही पहिली 5 सूत्र धनसूत्र आणि पुढची 5 सूत्र ही मनसूत्र. पहिली 5 सूत्र नियमित बैठक, नियमित बचत, नियमित अंतर्गत कर्ज वाटप, त्या अंतर्गत कर्जाची परत फेड असेल आणि त्याच्यानंतर 5वा आहे गटाचे लेखे अद्ययावत करणे. ही पहिली जी 5 सूत्र आहेत ही धनसूत्र आहेत, पैशांवरची आधारित आहेत. आणि त्याच्या पुढची जी 5 सूत्र आहेत ही मनसूत्र, त्याच्यामध्ये आरोग्याची काळजी घेणे, विविध शिक्षणविषयक जागरूकता, त्याच्यानंतर ग्रामपंचायत किंवा पंचायत राज संस्थेमध्ये सहभाग, 9वा आहे शासकीय योजनांची माहिती किंवा त्याचा लाभ आणि 10वा आहे शाश्वत उपजीविका. इथपर्यंत आपल्याला त्या गटाला आणायचं आहे. आपण पहिल्या 5 सूत्रांवर काम करतो, त्याच्या पुढची जी 5 सूत्र आहेत त्या सूत्रांवर काम होणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे, गरजेचं आहे. आणि शेवटच्या 10व्या सूत्रापर्यंत त्या समूहाला, त्या महिलेला आपण आणायचं आहे. कारण त्यांच्यामध्ये जर शाश्वत उपजीविका, कायमस्वरूपी उपजीविका त्या महिलेला जर प्राप्त झाली तर तिची आर्थिक परिस्थिती ही सुधारणार आहे. आणि आपल्या उमेद अभियानाचा जो मुख्य उद्देश आहे की गरिबीतून ती महिला बाहेर आली पाहिजे. तर 10वं सूत्र जेव्हा साध्य होईल तेव्हा ती महिला त्या गरिबीतून बाहेर येणार आहे. थँक्यू. स्वागत करना. और भी हो